रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आपण भारत नोवाच्या माध्यमातून इथे एक ऊसाचा प्लॉट डेव्हलप झालेला आहे. तर या प्लॉटची पाहणी करण्यासाठी या भागातील काही शेतकरी बंधू आणि आपल्या कंपनीचे काही प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. तत्पूर्वी आपण शेतकरी दादांची परिचय करून घेऊ. दादा, तुमचा परिचय सांगा आम्हाला. नमस्कार, माझं नाव वैभव अशोक सुर्वे, मुक्काम पोस्ट बैरावाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बरोबर. हा जो दादा ऊसाचा प्लॉट आहे तो किती एकराचा प्लॉट आहे? हा 1 एकराचा प्लॉट आहे. 1 एकराचा प्लॉट आहे. हे भारत नवा तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी तुम्हाला काय समस्या होत्या ते तुम्ही सांगू शकाल समोर? भारत नवा तंत्रज्ञान वापरण्याच्या आधी माझी जमीन अशी रट्ट होती. म्हणजे ज्यावेळेस मी रोप लागवड केली त्यावेळेस सरीमध्ये पारण होलं पाडून मी रोप लागवड केलेली होती. ओके. आणि रोप लागवड केल्यामुळं त्यानंतर मला फुटवा येत नव्हता, पिकाची वाढ अशी होत नव्हती, प्लॉट पिवळा जरत पडलेला होता. म्हणजे या समस्या तुम्हाला भरपूर होत्या. म्हणजे जमीन घट्ट होती, मुळ्याची वाढ होत नव्हती, फुटवा होत नव्हता. ज्यानंतर तुम्ही भारत नवाचं तंत्रज्ञान वापरायला ह्या प्लॉट मध्ये सुरुवात केली ऊस पिकाला, तर त्यावेळेस तुम्हाला काय फायदा काय दिसून आला? फायदा म्हणजे मुळे भरपूर प्रमाणात चालली, जमीन भुसभुशीत झाली. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे भरपूर प्रमाणात वाढ पिकाची व्हायला लागली आणि पाहिजे तसा आपल्या पिकाला ग्रोथ मिळाला. म्हणजे फुटवी संख्या बी वाढली त्याच्यामुळे. फुटवा सुद्धा बघू शकतो या प्लॉट मध्ये आणि त्या फुटव्याची लांबी जाडी अतिशय जबरदस्त अशी आहे. आपण बघू शकतो इतीच्या कांडीमध्ये सुद्धा अंतर खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालं. हा जो प्लॉट आहे आता तुम्ही गुंठ्यावरती प्लॉट देताय, बरोबर? तर काय गुंठ्याने प्लॉट दिलेला आहे तुम्ही? हा 7,000 रुपये गुंठ्यानं प्लॉट दिलेला आहे. 7,000 रुपये गुंठ्यानं प्लॉट दिला. म्हणजे हे तंत्रज्ञान वापरून तुम्ही खूप समाधानी आहात. खूप समाधानी आहे, बरोबर. तर आता असेच आपल्या या भागातील काही शेतकरी आहेत ज्यांनी बियाणं सुद्धा घेतलेलं आहे आणि दुसऱ्या पिकासाठी तंत्रज्ञान वापरले. त्या दोघांचे आपण काही सेकंदात आपण अनुभव. दादा, तुमचं नाव सांगताय आम्हाला? माझं नाव अजित बाळासाहेब व्यवहारे, राहणार बुद्धाचे, तालुका माढा. तुम्ही इथलं बियाणं नेलंय, बरोबर? हो, नेले. तर काय वाटतं बियाणं नेल्यापासून? बेन 1 नंबर क्वालिटीचा आहे, कोंबार पण मोठा निघतोय. आणि एका गुंठ्यात अर्ध्या गुंठ्यात एक लागण पूर्ण झाली. अर्ध्या गुंठ्यात 25 मुळी निघली. 55 मुळी निघली. 55 मुळे. म्हणजे तिथं किती एकराची लागण झाली? 1 एकराची. 1 एकराची शेतकरी मित्रांना लागण झालेली दिसते आपल्याला. आणि दुसरे आपले शेतकरी आहेत ज्यांनी पेरू पिकासाठी वापरले, बरोबर? तर आता काय सांगाल या तंत्रज्ञानाबद्दल? माझ्या प्लॉटला अगोदर पिवळापणा आलता, मुळी झाडाची चालत नव्हती. नंतर या औषध सोडल्यानंतर झाडाची ग्रोथ, मुळी, सेटिंग बिटिंग सगळे व्यवस्थित चमक मालावर वाढली. म्हणजे पूर्णपणे हिरवागार प्लॉट झाला. म्हणजे तुमचा सुद्धा या भारत नवा तंत्रज्ञानात 100% विश्वास आहे, बरोबर? बरोबर. हा ऊसाचा प्लॉट पाहून काय वाटतंय तुम्हाला आता? का नाही, 1 नंबर ऊसाचा क्वालिटी 1 नंबर आहे, कांद्यात मोठेपणा आहे, वाढ भरपूर आहे, बरा 1 नंबर आहे. म्हणजे एकदम अतिशय सुंदर असा प्लॉट इथं 1 नंबर आहे, 1 नंबर आलेला आहे. तर जे आपले प्रगतशील शेतकरी आहेत, जे वैभव सुरे, तुमचे कंपनीच्या वतीनं मनापासून आभार. फक्त एक शेवटचा मी हे विचारतोय की शेतकऱ्यांसाठी तुमचं काय मार्गदर्शन असेल? शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन एकच आहे की भारत नवा या तंत्रज्ञानावर डोळं झाकून विश्वास ठेवून या तंत्रज्ञानाचा प्रत्येक पिकासाठी यूज केला पाहिजे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्नाची हमी ही कंपनी घेत आहे आणि 100% ह्या प्लॉटला रिझल्ट 100%, सगळ्या पिकांना रिझल्ट 100% आहे. धन्यवाद वैभव सर, धन्यवाद. हो, फोटो घ्या, फोटो घ्या. या इकडं फोटो एक घ्या, फोटो.